नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू सर्वांना. आज आपण कटोरी ब्लाऊजचं 42 साईजचं पूर्ण पेपर कटिंग बघणार आहोत. छोट्या छोट्या ट्रिक्ससह मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, इथे आपलं 42 छातीचं आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. तर आपण इथे पहिल्यांदा ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता ब्लाऊजची उंची आहे, पूर्ण उंची 14 आहे, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच ऍड करायचं, म्हणजे 15 इंच आपण ब्लाऊजची इथं उंची घेणार आहोत. 15 इंच इथे एक मी मार्किंग करून घेते. आता खाली आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये टक्ससाठी 1 इंच आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं. इथे कंबर आपली 36 आहे, 36चा चौथा भाग 9 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच म्हणजे 10 आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन म्हणजे 11.5 इंचावर इथे एक मार्किंग मी करून घेते. 1.5 इंचावर एक शिलाई मार्जिनची खूण करून घ्यायची. आता इथे आपल्याला घ्यायची आहे मुंडा खोली. आता आपली छाती आहे 42, तर 42 छातीला आपल्याला इथं मुंडा खोली घ्यायची आहे 6.5 इंच. 6.5 इंचावर इथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे वरती आपल्याला शोल्डर घ्यायचंय. आता बॅकचा गळा डीप आहे, बॅकचा गळा 8 असल्यामुळे मी इथं 5 इंच शोल्डरचं माप घेत आहे. इथे शोल्डरचं माप घ्यायचं आपल्याला वरती. इथं 5 इंच मी शोल्डरचं माप घेते. हे जोडून घ्यायचं. आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आता इथे गळा बॅकचा गळा डीप आहे, त्याच्यामुळे इथे लुजिंगचं माप आपल्याला घ्यायचं नाहीये. आपली छाती आहे 42, 42चा चौथा भाग इथं आपल्याला घ्यायचा आणि प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचंय. आता इथं छाती आहे 42, 42चा चौथा भाग होतो 10.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचंय. गळा जर डीप असेल तर आपण लुजिंगचं माप घ्यायचं नाही. लुजिंगचं माप घेतलं तर आपलं शोल्डर खाली उतरते. मग इथे 10.5 प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच 12 इंच जोडून घ्यायचं. आता खालचे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे, कमरेचा आणि छातीचा. तुम्ही हवं तर 2 इंच देखील मार्जिन घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता इथं मुंडा देखील आपल्याला असं खाली जोडून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला
1.5 इंच तिरप घ्यायचंय आणि इथे आपल्याला बॅक मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं. आता इथून आपण बघा बॅक मुंड्याचं मार्किंग असं असं इथपर्यंत आपल्याला मिळवायचं. आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचंय. इथे शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी ऍड करायचं, म्हणजे 3 इंचावर इथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे, म्हणजे आपलं शोल्डर खाली उतरत नाही. खाली इथे आपण गळा रुंदी घेणार आहोत. इथे गळा रुंदी मी 2.25 इंच घेतली आहे. तुम्ही 3 इंच देखील घेऊ शकता. हे आपण जोडून घ्यायचं आणि पुढील गळ्याचा आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा. इथे साधारण तुम्ही 1 इंचावर मार्किंग करून देखील गळ्याचा शेप देऊ शकता किंवा हाताने पण देऊ शकता. आता हे आपलं बॅकचं कटिंग आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, कमरेचा जो मध्य आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून इथे 10-10चा मध्य आहे आपल्याला 5, इथे 5 इंचावर एक मार्किंग करून इथे आपण पाठीमागच्या टक्सची खूण करून घेणार आहे. पाठीमागचा टक्स साधारण 4-4.5 इंचावर आपण मार्क करून घ्यायचा. मी इथे 4 इंच घेतलेला आहे. आता हे बघा, इथं मी पुढच्या गळ्याचं मार्किंग केलंय, पण आपल्याला इथं मागच्या बॅकच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. आता इथं आपला बॅकचा गळा आहे 8 इंच. मग 8 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचंय आणि इथे चौकोन तयार करून घ्यायचंय. तुम्ही इथं 3 इंच सुद्धा घेऊ शकता. मी 2.25 इंच घेतलेला आहे. तुम्हाला गळा डीप हवा असेल तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता. आणि इथे आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला हाताने देता येत नसेल तर तुम्ही फ्रेंच कर्वच्या मदतीने गळ्याचा शेप देऊ शकता. आता हे आपलं बॅक पार्टचं कटिंग करून घेऊ आपण. आता इथे आपल्याला शोल्डर उतार कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला कट देऊन घ्यायचा. शिलाई मार्जिनची खूण म्हणजे आपल्या लक्षात येते. आणि इथं मागच्या टक्सचे कट देऊन घ्यायचा. हे आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग बघायचं. हा बॅक पार्ट आपला आहे तसंच आपण फ्रंट पार्टवर ठेवून घ्यायचा आहे. आता मी बघा, हे पेपर कटिंग आहे म्हणून मी एक साईडला 7 पार्ट कटिंग करून घेणार आहे, जेणेकरून मला
कटोरी वाढवण्यासाठी इकडे पेपर शिल्लक राहील. अजून आपल्याला याच्यामध्ये बाही कटिंग करायचंय. त्या हिशोबाने आपण पेपर ठेवून घ्यायचा. मी इकडे ठेवते असा. आता इथे बघा मी खाली 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, कारण आपल्याला योगपट्टी कटिंग करताना 1 इंच कापड जास्त लागतं, कारण योगपट्टी जोडण्यासाठी आपल्याला शिलाईमध्ये ते कापड जातं. कपड्यावर देखील अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं. तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार असाल तर हीच मेथड वापरायची. पण काय होतं, कधी कधी ब्लाऊज पीस कमी असतो, मग कटोरी वाढवण्यासाठी कापड शिल्लक राहत नाही, म्हणून पेपर कटिंग केलं म्हणजे मग आपल्याला कापड्यावर ते कटोरी व्यवस्थित कटिंग करता येते. आपलं कापड वेस्टेज जात नाही. आता हे मी पहिलं आहे तसं मार्किंग करून घेते. ते फक्त मी खुणा करून घेते, नंतर पट्टीने मार्किंग करून घेणार आहे मी. आता हे आपण जोडून घेणार आहे. आता इथे आपल्याला आपण मुंडा जेवढा घेतला तेवढा मुंडा इथे आपल्याला घ्यायचा आहे. इथे 6.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. आणि ही रेषा आपण आडवी आखून घेऊया. वरती पण ही रेषा जोडून घेऊ. आता इथं आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तर इथं आपण 1.5 इंच तिरपं घेऊन आतल्या मुंड्याचा शेप देणार आहे. आता आतल्या मुंड्याचा शेप देताना काय करायचं, आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे. 6.5चा जो मध्य असेल तो 3.25 येते. त्या मध्यावर पण एक मार्क करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला आतल्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आतल्या मुंड्याचा शेप थोडासा आतमधून येतो, म्हणजे काखेत आपल्याला झोळ येत नाही. आपला आतल्या मुंड्याचा शेप आहे. आता इथे आपल्याला पुढचा गळा किती आहे त्याचं मार्किंग करून घ्यायचंय. आता आपला पुढचा गळा आहे 6.5 इंच. इथे 6.5 इंचावर एक मार्किंग मी करून घेते. इथे आपल्याला 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची. इथं पुढील गळ्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तुम्ही हवं तर फ्रेंच कर्वच्या साह्याने सुद्धा हा आकार देऊ शकता. आता इथे आपल्याला खाली आपण आधी कटोरीचं योगपट्टीचं माप घेऊया आधी. आता इथे बघा आपल्याला या बाजूला आपली कटोरी असते, योगपट्टी असते 2.5 इंच कमरेच्या बाजूला, आणि हुकच्या बाजूला आपण 3.5 इंच घ्यायचं. आता खालचं 1 इंच एक्स्ट्रा ते आपण आहे तसंच
ठेवायचे, कारण ते आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे. म्हणजे टोटल 4.5 इंचाची ही पट्टी आपली तयार होणार आहे. ही पट्टी आपण आधी 2.5 इंचाची ही रेषा आखून घेऊ. आणि 3.5 इथून आपल्याला काय करायचं, असं थोडासा कर्व द्यायचा आहे योकपट्टीचा. आता आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं. इथून आपल्याला काय करायचं, गळ्यापासून इथे खाली 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. आणि इथून मुंड्यापासून आपल्याला असं तिरप 2.5 इंच घ्यायचं. आणि इथे आपल्याला 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. आणि हा आपल्याला कटोरीचा असा मुंड्याचा शेप जोडून घ्यायचा. हे झालं आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग. आता ते आपण कटिंग करून घेऊ. तर जो आपण 1 इंचाचा एक्स्ट्रा पार्ट घेतलाय तो त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून कटिंग करायचंय. तो पार्ट आपल्याला इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच शिलाईसाठी जातो, म्हणून ते 1 इंच एक्स्ट्रा आपण घेतलेलं आहे. आता हे 2 पार्ट आपले तयार झाले. आता ही आपली मूळ कटोरी आहे. तर बघा, आपल्याला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून आणि वरती 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं. मूळ कटोरीच्या आधी आपण मार्किंग करून घेऊ. आपली मूळ कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, इकडे 1.5 इंचावर मी ऑलरेडी आधीच घेतलेलं आहे, म्हणून 1.5 इंचावर इथे मार्किंग एक येणार आहे आपलं. आणि इकडे 1.5 इंचावर एक मार्किंग येणार आहे. आणि याचा बरोबर मध्य घ्यायचा आपल्याला. आता ही आहे 9.5 इंच. त्याच्या बरोबर आपल्याला इथं मध्य काढून घ्यायचंय. आणि इथे मध्यावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचंय. आणि इथून आपल्याला खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. हे बघा, हे आपल्याला आता अशा पद्धतीने इकडं जोडून घ्यायचंय. इकडे 1/2 इंच आपण घेतलेला आहे. आता हा पॉइंट आपल्याला इथं खाली जोडून घ्यायचा आहे. आणि हा पॉइंट आपल्याला असं सरळ वरती जोडायचा आहे. आणि इथं आपल्याला असं हे तिरप जोडून घ्यायचं आहे. आणि एक पॉइंट आपल्याला इथे मार्क करायचा राहिलाय, तो मी सांगते तुम्हाला. आपला मेन टक्स पॉइंट असतो ना, जो टक्सचा, तो पॉइंट आपल्याला इथं घ्यायचा राहिलाय. तो मी इथे सांगते तुम्हाला. जो आपला छातीचा मेन टक्स असतो ना, तो हा पॉइंट आहे.
तो पॉइंट आहे साधारण 10.5 इंचाचा. तर इथे आपल्याला 10.5 इंचावर प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी जाणार आहे वरती, म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 11 इंचावर इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचंय. आता मी थोडस आडवी लाईन आखून घेते, म्हणजे आपल्याला मेन पॉइंट चिखून करता येईल. आणि हे आपण असं वरती सरळ जोडून घेणार आहोत. साधारण 3 इंचाचा हा पॉइंट येतोय. आता इथे आपल्याला काय करायचंय, दीड इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं. 1.25 इंच घेतलं तरी चालेल, जेणेकरून कटोरीचा आपला जो गोल शेप आहे तो असं जास्त फुगीर येईल, कारण छातीचं माप इथं जास्त आहे. मग इथं आपण 1.25 इंच घेऊया आणि इकडं 1.25 इंच. आणि हे आपण असं जोडून घ्यायचं. झाली आपली वाढीव कटोरी तयार. आता आपण ही कटोरी कटिंग करून घेऊ. आता हा जो टक्स आहे तो तुम्ही कटही करू शकता. इथे फक्त कट करताना आपल्याला काय करावं लागतं, इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच ठेवून हा शेप आपल्याला असा कट करून घ्यावा लागतो. आणि जर तुम्ही कट नसेल करणार तर डायरेक्ट या खुणेवरच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. इथून जर कट केलं तर मग शिलाई मारताना आपलं हे कापड पुन्हा कमी होणार, मग कटोरी आपली लहान होऊ शकते. 2 पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. हा टक्स न कट करताही, हा भाग कट न करताही तुम्ही कटोरी कटिंग करू शकता, किंवा कट करून देखील तुम्ही कटिंग करू शकता. हे बघा, हा पार्ट जर तुम्ही कट करणार असाल तर इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंचावर एक मार्किंग करून तो भाग आपण कट करून घ्यायचा उरलेला. आणि जिथे आपण हे मार्किंग केलेलं आहे इथे आपण हा एवढा स्पेस सोडून आपल्याला आपली टीप इथे येणार. आता हा भाग आपण कट नाही केला तर आपली टीप ऑलरेडी इथूनच येणार आहे. पण हा भाग आपल्याला कट करायचा असेल तर इकडे तिन्ही बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचे. तर ही आपली 42 साईजची कटोरी तयार झालेली आहे. आता आपण स्लीवचं कटिंग बघणार आहोत. आता हा जो आपला भाग आहे राहिलेला त्याची आपण अशी दुहेरी गडी घालून घेऊया. आता इथे 6.5ची बाही आहे, तर आपण इथं 6.5 प्लस त्याच्यामध्ये शिलाईसाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 7.5 इंचावर आपण इथे एक मार्किंग करून घ्यायचंय. आता इथे खाली आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच जाणार आहे, म्हणून इथे 7 इंचावर खाली एक मार्किंग, सॉरी इथे 6.5 इंचावर एक मार्किंग, अर्धा इंच सोडून एक मार्किंग करून घ्यायचं. हा अस्तरचा ब्लाऊज असेल तर ही आपण ट्रिक वापरायची. पण जर साधा ब्लाऊज असेल तर आपण त्याला हात शिलाई करतो, तिथे दुमडपट्टी लागते. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, जी बाही आहे त्या बाहीचं माप, आता इथे 6.5ची बाही आहे, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ऍड करायचे.
म्हणजे अर्धा इंच वरती शिलाईसाठी आणि खाली 1 इंच जे बाह्य आहे आपल्याला त्याच्यासाठी 1 इंच दुमडपट्टी. आता इथे मी 1 इंच घेतलंय. पण जर आपल्याला साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर दुमडपट्टीसाठी आपल्याला कापड एक्स्ट्रा लागतं, म्हणून तिथे आपण 1.5 इंच किंवा 1.25 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ही किनार आपल्याला 1/2 इंच अशी आतमध्ये फोल्ड करून टीप मारावी लागते आणि नंतर मग बाही अशी दुमडावी लागते. जर ब्रॉड आपली दुमडपट्टी ब्रॉड हवी असेल तर तुम्ही 1.25 इंच घेऊ शकता. आता इथे मी अर्धा इंचावर ही रेषा आखून घेते. आता जो आपला दंडगेर आहे त्या दंडगेराचे इथे मार्किंग मी करून घेणार आहे. इथे दंडगेर 12 आहे. 12चा निम्म होतो 6 इंच आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. आता इथे आपल्याला कॅप हाईट घ्यायची. आता इथे कॅप हाईट किती घ्यायची आपल्याला? छातीचा 12वा भाग घ्यायचा आपल्याला. आता आपली छाती आहे इथे 42, तर 42चा 12वा भाग साधारण 4-4.25 इंचाच्या आसपास होतो, किंवा तुम्ही अगदी कॅल्सीवर काढू शकता छातीचा 12वा भाग. मग 12वा भाग कसा भाग काढायचा? आपली छाती आहे 42, 42ला 12ने भागाकार करायचा आणि जेवढं आपलं ते उत्तर येईल ते इथं कॅप हाईट साठी वापरायचं. तर मी समजा इथं 4.25 इंचावर मार्किंग करून घेते. आता हे आपल्याला इथं ही आडवी रेषा आखून घ्यायची. आता इथे आपल्याला मुंड्यासाठी माप टाकायचंय. तर हे माप आपल्याला किती टाकायचं? तर इथे आपल्याला काय करायचंय? छातीचा 5वा भाग घ्यायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला शिलाईसाठी ऍड करायचंय. आता इथे बघा आपल्याला छातीचा 5वा भाग प्लस 1 इंच एक्स्ट्रा. आता आपली छाती आहे 42, तर 42चा 5वा भाग आपल्याला होतो इथे 8.5 इंच. 8.5 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच 9.5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायचं. आता ही बरोबर माझी घडी तेवढीच आलेली आहे मी इथं, आणि पुन्हा इथं 1.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायचे, म्हणजे 1.5 इंच आपण शिलाईसाठी सोडायचे. आणि हे आपल्याला असं तिरपं जोडून घ्यायचं. आता इथे आपल्याला काय करायचंय? याचा बरोबर मध्य घ्यायचा आहे. आता हे आपलं अंतर आहे ना, त्याच्या बरोबर आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला कॅप हाईटचं माप घ्यायचंय. आता इथे बघा आपल्याला कॅप हाईटचं माप कसं काढायचं? तर हा भाग आहे जो आपला इथला, हे जे मार्जिन शिलाई मार्जिन 1.5 इंच सोडून जो हा पॉइंट आहे ना, इथून इथं आपल्याला अशी एक तिरपी रेषा मारून घ्यायची. आता ही जी तिरपी रेषा आहे बरोबर इथे आपल्याला काय करायचंय? हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आणि बरोबर या चौकोनाच्या अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती. आता इथे साधारण 1.25 इंच घ्यायचं बाहेरच्या मुंड्यासाठी, आणि आतल्या मुंड्यासाठी 1 ते 1.25 इंच घ्यायचं. तर मी इथं बाहेरच्या मुंड्यासाठी इथं 1.25 इंचावर एक मार्किंग करून घेतले, आणि आतल्या मुंड्यासाठी 1 किंवा पाऊण इंचावर तुम्ही करू शकता. मी इथे 1 इंच करून घेतले. आता आपण पहिला बाहेरील मुंड्याचा आता तिथं शेप देणार आहोत. आता हे बघा, बाहेरच्या मुंड्याचा घेताना ह्या पॉइंट मधून आपल्याला इकडे खाली जायचंय. हा आपला असा बाहेरच्या मुंड्याचा शेप तयार झाला. आता इथून खालच्या पॉइंट मधून आपल्याला आणि इथल्या पुढच्या पॉइंट मधून आपल्याला आतील मुंड्याचा म्हणजे पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. हा आपला आतील मुंड्याचा शेप.
आता इथे आपल्याला काय करायचं, थोडंसं पाव इंच खाली जायचंय, म्हणजे आपला काखेत झोळ येत नाही. आता हे आपलं बाहीचं मार्किंग करून झालंय आपण, आता ते कटिंग करून घेऊ. आता आपण पहिलं काय करणार आहोत, बाहेरच्या मुंड्याचा शेप करून घ्यायचा. आता इथे बघा पाव इंच आपण थोडस खाली गेलेलो आहोत. आता इथे काय करायचं, आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. इथे थोडस आपल्याला असं क्रॉस कटिंग करून घ्यायचं आणि इथे आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे पण एक छोटेसे कट देऊन घ्यायचं सेंटरला बाहीच्या. आणि इथे देखील आपण कट करून घ्यायचे. आता आपण आतल्या मुंड्याचा शेप कट करून घेऊ. आता ही आपली बाही झालेली आहे. बाही आहे 6.5ची. 6.5 इंचाची ही बाही आहे. त्यासाठी आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिलाईसाठी घेतलं.